विषमता रूढीमधून गुलाबी बेडीमधून ज्याने वाचविले हे आमच्या प्राणाला, गाडले ज्याने म्हणून नावाच्या सैतानाला, कोटी वंदन हे माझे भीम संविधानाला. धन्यवाद. उपस्थित विचारमंच आणि मॅनेजमेंटचं धन्यवाद, बोलायला वेळ दिला. गाणं खूप सुंदर आहे. कभी प्यासे को पाणी पिलाया नाही यावर एक मुलगा कसा लिहितो ते तुम्हाला ऐकण्यास मिळणार आहे. आणि शेवटी त्या गाण्याचे 4 भाग त्याने केलेले आहे. त्यात एक आपल्या समाजाचा जो अहंकार आहे, सुवर्णवादी लोक कसे आता आपल्या समाजाला विसरले आहे. त्यानंतर आपली चळवळ आता कुठे आहे यावरही तो लिखाण करतो. शेवटी आपण कसे एक होऊ शकतो यावरही तो लिखाण करतो. आणि तो निष्कर्षातही सांगतो. तुम्ही जेव्हा हे ऐकता काही घेता की नाही घेत त्याच्यावरही तो सांगतो. त्यामुळं आवाज तर तेवढा काही खास नसल्या कारणानं तरी ऐकून घ्या. कधी चिंतन आम्ही केलं नाही, मग बुद्धी असूनही काय फायदा. कधी चिंतन आम्ही केलं नाही, मग बुद्धी असूनही काय फायदा. दीक्षा भूमी गेलो, चैत्यभूमी गेलो, बौद्ध विहारात जाताच प्रश्न उठला. दीक्षा भूमी गेलो, चैत्यभूमी गेलो, बौद्ध विहारात जाताच प्रश्न उठला. कधी विचार डोक्यात घेतले नाही, मग यांना आपलं म्हणण्याचा काय फायदा. कधी विचार डोक्यात घेतला नाही, यांना आपलं म्हणण्याचाही काय फायदा. कधी चिंतन आम्ही केलं नाही, मग बुद्धी असूनही काय फायदा. घरी पैसा आला, गाडी माडी झाली, त्याचा उपभोग घेताच प्रश्न उठला. घरी पैसा आला, गाडी माडी झाली, त्याचा उपभोग घेताच प्रश्न उठला. कधी धम्मदान आम्ही दिलं नाही, इतकी संपत्ती असण्याचा हा काय फायदा. कधी धम्मदान आम्ही दिलं नाही, मग इतकी संपत्ती असूनही काय फायदा. कधी चिंतन आम्ही केलं नाही, मग बुद्धी असूनही काय फायदा. आता चळवळदार आम्ही, साक्षीदार आम्ही, समाज प्रबोधन करताच प्रश्न उठला. चळवळदार आम्ही, साक्षीदार आम्ही, समाज प्रबोधन करताच प्रश्न उठला. सेवा बहुजनाची कधी केली नाही, मग शिक्षण घेण्याचा काय फायदा. सेवा बहुजनाची कधी केली नाही, मग शिक्षण घेण्याचा काय फायदा. मग बुद्धी असूनही काय फायदा. एकमेकातील वाद संपवू आता रे, या सगळेच एक होऊ आता रे. 17 झेंडे केले, वेगवेगळे लोक वेगवेगळ्या पक्षात गेले. त्याच्याबद्दल एकमेकातील वाद संपवू आता रे, या सगळेच एक होऊ आता रे. विचारधारा पुढे हो, विचारधारा पुढे नेऊ आता रे. समाज कल्याण आपण करू आता रे. विचारधारा आंबेडकर विचारधारा पुढे नेऊ आता रे. समाज कल्याण आपण करू आता रे.
कधी चिंतन आम्ही केलं नाही, मग बुद्धी असूनही काय फायदा. तो लेखक शेवटी निष्कर्षात काय लिहिते? कोहिनूरची वाणी सत्य ठरली आता रे, वाणी ऐकताच मनात प्रश्न उठला. कोहिनूरची वाणी सत्य ठरली आता रे, वाणी ऐकताच मनात प्रश्न उठला. कधी गांभीर्य त्याच समजलं नाही, मग वाणी ऐकूनही काय फायदा. कधी गांभीर्य त्याच समजलं नाही, मग वाणी ऐकूनही काय फायदा. कधी चिंतन आम्ही केलं नाही, मग बुद्धी असूनही काय फायदा. मग बुद्धी असूनही काय फायदा. मग बुद्धी असूनही काय फायदा.